ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वानुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सत्सुलिर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् महत् वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सकल संत विचार मंच पुणे हे यांनी राबवलेल्या ग्रंथहीच गुरु या उपक्रमात आध्यात्मिक मराठी ग्रंथाची तोंडओळख या कार्यामध्ये चांगदेव 65 या ग्रंथाचा परिचय करून देण्यासाठी मला या गुरुजनांनी आज्ञा केली आणि त्यांचं आज्ञापालन करून हे माझं कर्तव्य समजून मी या छोट्या ग्रंथाची माझ्या मतीप्रमाणे आणि गुरुकृपेने उकल करत आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष माननीय मुकुंदजी दातार सर, त्याचबरोबर कार्यवाहक माननीय सौ संध्याताई कोलटकर यांचे आभारी आहे. तसेच आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आमचे स्नेही वसु भारद्वाज, मिलिंदजी देशपांडे यांच्या माध्यमातून मी या मंचाला जोडलेलो आहे, त्यांची देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आता हा जो 65 ओव्याचा ग्रंथ आहे, हा छोटासा ग्रंथ आहे आणि परब्रह्म स्वरूपाचे लक्षण आणि जीव ब्रह्माचे ऐक्य विषद करणारा असा हा ग्रंथ आहे. भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे ही सामान्य जनासाठी जशी प्रस्थानत्रय आहे, त्याचबरोबर ज्ञानदेवांची जी प्रस्थानत्रय आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे महत्वाचे ग्रंथ त्या ठिकाणी आहेत. आता चांगदेवाचा आपण जर थोडक्यात परिचय करायचा म्हटलं तर नारायण डोह नावाच्या गावी या चांगदेवांचा जन्म झाला आणि साधारणपणे ज्ञानदेवांच्या पूर्वी 1400 वर्ष त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. चांगदेव हे महान योगी असल्यामुळे आणि व्यासंगी असल्यामुळे आणि मुळातच ज्ञानी असल्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्यांना सरळ जीव ब्रह्म ऐक्याचा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. चांगदेवांनी योग मार्गाचा साधना केली आणि त्यामध्ये चांगदेवांना सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या परब्रह्माचा अनुभव नसल्यामुळे अहंकार उत्पन्न झाला होता आणि या काळात पैठण क्षेत्री ज्ञानदेवांनी रेडेमुखी वेद बोलवल्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि ती कीर्ती त्यांच्या कानावर आल्यामुळे चांगदेवांना देखील मोठे आश्चर्य वाटले. आता या ठिकाणी चांगदेवांनी अशी महान विभूती कोण आहे त्यांना पत्र लिहिण्यासाठी पत्र घेतले, परंतु ते वयाने लहान असल्यामुळे त्यांना तीर्थरूप म्हणावे की चिरंजीव म्हणावे याचे काही त्यांना उकल होत नव्हती. त्यामुळे त्यांनी शेवटी कोरेच पत्र त्या ठिकाणी पाठवले
आणि ते कोरेपत्र पाहून मुक्ताबाई त्या ठिकाणी म्हटली की 1400 वर्ष याने शरीर जतन केले, परंतु हा कोराच राहिला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चांगदेव मनाने शुद्ध आहे, निष्पाप आहे. म्हणून या कोऱ्या पाटीवर जर आपण अक्षर लिहिली, संस्कार केले, तर निश्चित याचं त्या ठिकाणी कल्याण होईल. त्यामुळे ज्ञानदेवांनी हे 65 ओव्यांचं छोटंसं पत्र चांगदेवांना लिहिलं. या पत्राचं असं वैशिष्ट्य आहे, की उत्तम अधिकारी जे असतात, त्यांना फक्त तत्वज्ञानाचाच उपदेश करायचा असतो आणि त्यामध्ये अत्यंत सूत्रबद्ध अशा पद्धतीने जीव ब्रह्म ऐक्याचा सिद्धांत ज्ञानदेवांनी या ठिकाणी पटवून दिलेला आहे. या ग्रंथामधून निर्गुण निराकार आत्मस्वरूपाचा आणि त्या सच्चिदानंद अवस्थेचे निरंतर जाणीव त्या ठिकाणी करून दिलेली आहे. या ग्रंथाच्या 36 ओव्यापर्यंत परमात्म्याचे तटस्थ लक्षण वर्णन केलेले आहे. तर उर्वरित 37 ते 65 ओव्यापर्यंत जीव ब्रह्माचे ऐक्य प्रतिपादन केलेले आहे. ज्ञानदेव स्वस्ती या मंगलकारक संबोधनाने ग्रंथाची सुरुवात करतात. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे वटेश चांगदेवा तुझे कल्याण हो. वटेश हे शंकराचे मंगलकारक नाम आहे. आपल्या शिष्याबद्दल असणारी अपार करुणा, प्रेम आणि त्याच्या उद्धाराची तळमळ माऊलीच्या प्रत्येक शब्दामध्ये दिसून येते. ज्ञानदेवा तुला आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ. जो परमात्मा आपण स्वरूपे करून लपून जगताचा आभास दाखवतो आणि प्रगट झाला असता जगदाभासाचा ग्रास करून टाकतो, म्हणजेच जगत नाहीसे करून टाकतो. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपाला असे न खोमताजो. परमेश्वर स्वतःच आपले रूप दृष्टा होऊन पाहतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार असून विदेही अवस्था भोगतो. ज्ञानेश्वरीमध्ये आत्मस्वरूपाचे वर्णन आलेले आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या ठिकाणी या देहादी उपाधीमध्ये गूढ आत्मचैतन्य आहे आणि त्याचाच संत स्वीकार करतात. सद्गुरूच्या कृपेने ज्यावेळी आत्मस्वरूपाचे ज्ञान होते, त्यावेळी जगतभान नाश पावते आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञान काळी जगतभान जागृत असते. विचार दृष्टीने पाहिले तर परमेश्वर लपतही नाही आणि प्रकटही होत नाही. या निशा सर्व भूतानां तस्या जागृते संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्चितो मुनेही. असा एक श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये आलेला आहे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व जे विषयाच्या ठिकाणी लिप्त असणारे हे झोपलेले असतात, परंतु त्या विषयाच्या ठिकाणी जे योगी असतात ते झोपलेले असतात आणि ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असतात. परमेश्वर प्राप्तीचा अनुभव येऊ लागेल तेव्हा जगत नावाचा पदार्थ विषय नाही असा अनुभव येईल. ओतप्रोत परब्रह्म परमात्मा आहे, सर्व खलविदम ब्रह्म हा अनुभव येऊ लागेल. विविध दृष्टांताच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद स्वरूपाचे आत्म्याचे वर्णन करतात. सोन्याचे विविध सुंदर दागिने बनवतात, परंतु निरनिराळ्या आकारामुळे सोनेपणामध्ये उणीव येत नाही. सोने हेच जसे त्या अलंकाराला आधारभूत असते,
त्याप्रमाणेच ह्या सर्व भासमान असणाऱ्या विश्वाला ते आत्मस्वरूप तेच त्या ठिकाणी आधारभूत असते आणि ह्या विविध आकारांनी तोच परमात्मा नटतो, परंतु त्याच्या मूळ स्वरूपामध्ये त्यामुळे कुठलीही कमीपणा येत नाही. पाण्यावर निर्माण होणाऱ्या लाटांना ज्याप्रमाणे पाणी हेच एक आधार असते, त्याप्रमाणे जग निर्माण होण्यापूर्वी, स्थिती काळी आणि जग नष्ट झाल्यावर परमात्म स्वरूपच अविनाशी राहते. तसेच या परमात्म्याला स्फूर्ती झाली. एकोहम बहुश्याम, तो एकटा होता, त्याला विस्तार व्हावा असं त्याला वाटलं आणि अष्टधा प्रकृतीच्या संयोगाने मायेच्या कार्यामुळं तो एकोहम बहुश्याम बहुधा आकारात उपाधी देहाकारामध्ये तो व्यक्त झाला आणि असा तो विविध देहोपाधीमध्ये जरी व्यक्त होत असेल तरी तो चैतन्य अधिपती असणारा आत्मा हा एक असून तू कोण आहेस? तर तू सच्चिदानंद स्वरूप, अविकारी, अविनाशी, अनादि, नित्य, जन्म मरण रहित, स्वयंसिद्ध, उपाधी रहित, शुद्ध आत्मा आहेस. याची ओळख सद्गुरु कृपेने करून घे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधिक विशुद्धू म्हणून शास्त्राधिका छेदू न घडेया. हा परमात्मा झाकला जात नाही. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व परत अमावस्येपर्यंत चंद्राच्या विविध कला त्या ठिकाणी दिसत असतात, परंतु चंद्राचे अस्तित्व नाश पावत नाही किंवा त्या कलांना आधार जसा तो चंद्रच असतो किंवा ज्वाला आणि अग्नी जसे एकरूपच असतात, तसेच हे प्रगट जग परमात्म्याहून निराळे नाही, नवे नवे हे परमात्म्याचाच हा चिद्विलास आहे. दृश्य, दृष्ट आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, तर या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा वेगळा आहे. हा अविद्येमुळे व्यवहार घडतो. जे अज्ञानी आहेत त्यांना हा विश्वाचा पसारा दिसतो, पण जे ज्ञानी आहेत त्यांना हे विश्वच परमात्म स्वरूप दिसते. पुढे माऊली म्हणतात की जेवी नाममात्र लुगडे एरवी सुतची उघडे का माती मृद भांडे जयापरी. तर आपण लुगडे जसे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणलेले असते, पण आपण त्याचा रंग, पोत, काठ, पदर पाहतो, पण त्याला एक सुतच आधार असते किंवा मातीच्या आपली वेगवेगळी आपण भांडी तयार करतो, वेगवेगळे आकार त्याला असतात, परंतु शेवटी त्यामध्ये मातीच असते. त्यानुसार सृष्टी वेगवेगळ्या नावांनी नटलेली दिसते, तरी तो परमात्माच सृष्टी रूपाने नटलेला आहे व तिथे दृश्य आणि द्रष्टा एकच परमात्मा आहे अशी प्रतीती येते. परत एकदा माऊली सोन्याचाच त्या ठिकाणी दृष्टांत देतात की सोने जसे विविध अलंकाराच्या नावाने आपणच व्यक्त होत असते किंवा शरीर जसे हात, पाय, डोके, तोंड, कान इत्यादी अवयवाच्या समुदायाने व्यक्त होत असते, तसाच हा परमात्मा ह्या जगताच्या विविध आकार जरी विविध दिसत असले तरी तो एकत्वाने व्यक्त होत असतो. पुढे माऊली म्हणतात, नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती प्रकाशी ते संवित्ती जगदाकारे. भिंतीवर सुंदर चित्र काढले आहे, परंतु जर त्या भिंतीला स्पर्श केला तर आपल्याला भिंत त्या ठिकाणी हाताला लागते. ते चित्र कालांतराने पुसले जाईल, परंतु ती भिंत त्या ठिकाणी कायम राहते. तसे या विश्वाकारात आधारभूत परमात्माच सर्वत्र
परमात्म्याचा सर्वत्र अनुभव येतो. या विश्वात विविध आकारात ती संवित्तीच केवळ प्रकाशमान झालेली आहे. गुळाची गोडी ही गुळाशी एकरूप झालेली असते आणि त्या गुळाला ढेपेचा आकार जरी प्राप्त झाला तरी त्या गोडीला आकार प्राप्त होत नाही. ढेपेचा आकार मोडला तरी त्या गोडीमध्ये काहीच बदल होत नाही. तसेच जी संवित्ती म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानघन ब्रह्मस्वरूप ते अतिसूक्ष्म व अतिव्यापक असल्यामुळे जगताच्या स्थूल व दृश्यरूप आकाराचे होत नाही. परमात्मा हा विश्वात विविध आकारातून प्रगट होतो व आकाराशी निगडीत व्यावहारिक दुःखात लिंपला जात नाही. पुढे माऊली म्हणतात की तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे तेने बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे. संवित्ती म्हणजे परब्रह्म परमात्मा. आरशात दिसणारे प्रतिबिंब निर्माण होत नाही, तर ते केवळ मूळ बिंब आणि आरशामुळे दिसत असते. तसे त्याने निर्माण केलेल्या आभासमय दृश्यामुळे त्याला दृष्टत्व प्राप्त होते. मूळ बिंब आहे म्हणून प्रतिबिंब प्रतीत होते. तसेच परमात्मा आहे म्हणून आभासात्मक सृष्टी प्रतीत होत असते. आपण आपल्या प्रतिबिंबाचा अनुभव घेतो आणि त्याला कारण म्हणजे आपले मुख हेच मूळ बिंब आहे हे देखील आपण जाणतो. प्रतिबिंब हे अविद्यारूप आहे व मूळ बिंबाचा अनुभव हे ज्ञानाचे लक्षण आहे. सृष्टीचा अनुभव घेत असताना परमात्माच मूळ भावात आहे हे ज्ञान आहे. निराकार परमात्मा सगुण साकार रूपाने नटलेला आहे याचा अनुभव येतो. आत्मतत्वच द्रष्टा दृश्य आणि दर्शन अशा त्रिपुटी मांडतो आणि त्रिपुटीच्या रूपाने व्यवहार करतो. वास्तविक द्रष्टा दृश्य आणि दर्शन तोच परमात्मा एकत्वानेच असतो. अविद्योपाधीने त्रिपुटी दिसतो, कारण ही त्रिपुटी तो परब्रह्मच होत असल्याने भेद राहत नाही. सुताच्या गुंडीमध्ये जसे अंतर्बाह्य सुतच असते त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य व दर्शन यामध्ये एकच परमात्म स्वरूप असते. अविद्येच्या कार्यामुळे अज्ञान काळी एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शन आदी 3 रूपे होतात. आत्मविचाराचा उदय झाला की परमात्माच अवशिष्ट राहतो. आपण स्वप्न पाहतो, यामध्ये दृश्यमान असणारी स्वप्नामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आपण स्वतःच होत असतो. कारण निद्रावश अज्ञानामुळे दृश्य व दर्शन घडते, परंतु जागृत झाल्यानंतर आपण एकटेच होतो. जसे की आरसा पाहण्यापूर्वी व नंतर मुख जसे आपल्या ठिकाणी स्थिरच आहे, पण आरसा पाहिल्यावर काही दिसणार नाही, तर आरशातील प्रतिबिंबाचा तो खेळ आहे. आरसा जरी बाजूला काढला तरी आपले मुख आहे त्या ठिकाणीच असते. त्याप्रमाणे परमात्मा हा जगाच्या उत्पत्तीपूर्वी तसाच आहे. निर्मितीमध्ये तो तसा स्थिर आहे आणि प्रलयामध्ये तो नष्ट होत नाही. परमात्मा हा अविनाशी आहे. आरशाच्या मागे पारा लावल्यामुळे प्रतिबिंब दृष्टीस पडते व पारा काढला तर प्रतिबिंब दिसत नाही.
त्यामुळे आपल्या डोळ्यांची फसवणूक होते. दृश्य पाहण्याच्या निमित्ताने दृष्टत्व येते. अशा या दृश्य आणि दृष्टेपणा या दोहोत आत्मवस्तू स्वरूपाशिवाय अन्य काहीच नसते. या परमात्म्याचे अस्तित्व नाकारता येत नाही. त्याला जाणणे चक्षु आणि इंद्रियाद्वारे शक्य नाही. योगादी तपाच्या सहाय्याने तो ग्रहण करता येत नाही. परब्रह्म निर्गुण निराकार आहे. नामरूपात तो नसल्यामुळे श्रुती देखील त्याचे वर्णन करताना नेती नेती असे म्हणतात. माऊली पुढे म्हणतात, आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. हे परब्रह्म स्वरूप केवळ पाहणेपणाने आहे, कारण ते स्वतःच स्वतःला निराळे पाहू शकत नाही. जसे डोळ्यांनी सर्व वस्तू दिसतात, परंतु स्वतःला डोळ्याला स्वतःला पाहता येत नाही, कारण स्वतःला पाहण्यामध्ये डोळा हा आंधळाच असतो. माऊलीने एका ठिकाणी म्हटले, दृष्टीचा डोळा पाहू गेली तर विठ्ठल कर्नाटक या श्लोकामध्ये दृष्टीचा डोळा पाहू गेली असा हा विषय आहे. आपण नित्य व्यवहारात मी ही जी आपल्यामध्ये स्फूर्ती होते, मी करतो, मी खातो, मी पितो, मी झोपतो, ही जी जाणीव आहे, ही जी स्फूर्ती आहे, वास्तविक ती स्फूर्ती ही परब्रह्माचीच आहे. म्हणून हे चांगदेवा, तू तुझे मूळ स्वरूप जाणून घे आणि अहंकाराचा त्याग कर. त्या परब्रह्माच्या स्वरूपाचं वर्णन करणं खरंच शक्य नाही. या ठिकाणी फक्त मौन हेच त्याचं वर्णन आहे, कारण त्या ठिकाणी वेद देखील मानवलेले आहेत. लाटांना जसे पाणी आधारभूत असते, तसे या जगातील ज्ञानाला, श्रुतीवाक्याला परब्रह्मच आधार असते. याचे किती वर्णन केले तरी ते अपुरेच आहे. परब्रह्म अस्तित्व स्वरूप असल्यामुळे ते कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते. ते अखंड आनंद रूप आहे. हे योगेश्वरा चांगदेवा, तू परब्रह्म स्वरूप आहेस. आत्मरूपाची ओळख करून घे, भ्रांतीचा त्याग कर. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, जैसा हृदया माझे मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावर. हृदयस्थ आत्मा रामाची ओळख सद्गुरूला शरण जाऊन करून घे, आणि ज्यावेळी तुला आत्मस्वरूपाची ओळख होईल, त्यावेळी तुझं हे जगत भान आपोआप नाश पावेल आणि सर्व सुखदुःखापासून तू मुक्त होऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील सुटशील. अशा प्रकारचा विषय ह्या ग्रंथाचा आहे. आता या ठिकाणी 36व्या पर्यंत त्यांनी परमेश्वराचे तटस्थ लक्षण विशद केलेले आहे. आणि 36व्यांच्या पुढे त्यांनी तू आणि मी म्हणजे जीव ब्रह्माचे ऐक्य कसं आहे, या ठिकाणी माऊलीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझा अपनयाचा बोल ऐकी. चांगदेवा, तू परमात्म स्वरूपाचा, परब्रह्माचा तू पुत्र आहेस. जसा कापुराचा कण हा कर्पूरयुक्तच असतो, तसा तू परमात्म स्वरूप आहेस. जसं गुळाचा ढेप असेल आणि गुळाचा खडा असेल, गोडी ही सारखीच असते, त्या उक्तीप्रमाणे चांगदेवा, मी ज्ञानदेव आणि तू चांगदेव असा भेदच नाही. तसेच माझे व तुझे आत्मस्वरूपामध्ये ऐक्य आहे, अद्वैत आहे.
तू व मी एकच परमात्म स्वरूप आहोत. मूलभूत तत्वामध्ये या ठिकाणी भेद नाही. तुला उपदेश करणे व तू तो ऐकणे म्हणजे आपलाच उपदेश आपण ऐकण्यासारखे आहे. आणि ते आत्मस्वरूपाचे वर्णन कसे करावे? तर हा जो मी तुला उपदेश करत आहे, हा शब्दाशिवाय साधण्याचा संवाद आहे. एका आत्मिक पातळीवरचा हा संवाद आहे. हे शब्देविन संवादीचे, इंद्रिया नियनता भोगीचे, बोलाआदी झोंबीचे प्रमेय असे. सांग देवा, मी तुला उपदेश करतो, तो मलाही करत आहे. कारण तू व मी यामध्ये काहीच फरक नाही. जसे चवीनेच, रुचीनेच त्या अन्नाचा स्वाद घ्यावा, चवीनेच चव चाखावी किंवा उजेडानेच उजेड पाहावा किंवा शब्दाने शब्द ऐकावा किंवा सोन्याने सोन्याचा कस पाहावा किंवा मुख पाहण्यासाठी मुखानेच आरसा व्हावे. अशा प्रकारच्या विविध दृष्टांतातून माऊली त्या ठिकाणी सांगतात, की हे चांगदेवा, त्याला चक्रपाणी म्हटलेलं आहे माऊलींनी. हे चांगदेवा चक्रपाणी, हा तुझा व माझा एक रूपाचा संवाद आहे. हे स्वतःशीच केलेले माझे स्वगत आहे. या ठिकाणी माऊली म्हणतात, हे सखया, सखया तुझे नि उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया भी. हे चांगदेवा, तुझ्या भेटीची मला ओढ लागलेली आहे आणि तू मला भेटणार आहेस, यामुळे माझ्या मनामध्ये उल्हास प्रगट झालेला आहे. परंतु मला एक अशी देखील त्या ठिकाणी शंका वाटते, की हे चांगदेवा, ज्ञानदेव आणि चांगदेव हे भिन्न कुठे आहेत? एकच तर आहेत. आणि दोघांच्या ठिकाणी एकच आत्मस्वरूप असल्यामुळे आपली सिद्ध भेट, आत्मिक पातळीवरची भेट त्या ठिकाणी झालेली आहे, नित्य होत आहे. आणि जर आपण जर प्रत्यक्ष शरीराने प्रत्यक्ष आपण जर भेटलो, तर ह्या आपल्या अद्वैत आत्मस्वरूपाच्या, परब्रह्म स्वरूपाच्या भेटीमध्ये द्वैत निर्माण होऊन आपल्या त्या नित्य असणाऱ्या ऐक्यामध्ये बाधा निर्माण होईल की काय, अशा प्रकारची भीती ज्ञानदेवांना वाटत आहे. ज्यावेळी चांगदेव ज्ञानदेवांना भेटायला आले, त्यावेळी ते वाघावर बसून आले होते. हातामध्ये सर्पाचा चाबूक त्यांनी घेतलेला होता. आणि त्यांचं एक असं झालं, की ज्यावेळी ज्ञानदेवांची कीर्ती चांगदेवांना समजली, त्यावेळी त्यांनी शिष्याकडून पूजा करणं थांबवलं होतं. खरं तर हा चांगदेवांचा एक त्याला काय म्हणतो, एक निरागसपणा त्या ठिकाणी दिसून येतो, की आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ नक्कीच आहे, याची जाणीव त्यांच्या ठिकाणी होती. म्हणूनच त्यांना ज्ञानदेवांची कृपा त्यांच्यावर झाली. तर त्या ठिकाणी चांगदेव ज्यावेळी त्यांना भेटायला आले, त्यावेळी ज्ञानदेवांनी जड भिंत चालवली. त्यावेळी चांगदेव म्हणाले, की माझी सत्ता तर सजीवावर आहे. मी वाघाला माझ्या ताब्यात घेतलंय, मी सापाला ताब्यात घेतलंय. पण तुझी तर सत्ता निर्जीवावर देखील आहे. अशा प्रकारचं ज्ञानदेवांचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी चांगदेवांनी मान्य केलं. परंतु माऊलीचे शब्द काय या ठिकाणी असे आहे, की आत्मिक पातळीवर जर आपण दोघं एक आहोत, तर आपण जर प्रत्यक्ष भेटलो, तर त्या ऐक्य भावामध्ये द्वैताची बाधा येईल. अशा प्रकारची काळजी आणि अशा प्रकारचं उच्च प्रकारचं चिंतन त्या ठिकाणी माऊलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. चांगदेवा, जेव्हा आम्ही तुझ्या भेटीचे चिंतन करू लागतो, तेव्हा माझे मनोलय होतो, माझं मन नाहीसं होतं आणि मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होऊ लागते. हे जे ज्ञान आहे, ही जी माऊलीची स्थिती आहे, ही उच्च आत्मिक पातळीवरची स्थिती आहे. या ठिकाणी
चांगदेवाचं चिंतन करणे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणे. आणि यासाठी सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आत्मस्वरूपाचा बोध जाणून घेण्यासाठी अशा सद्गुरूला आपण शोधलं पाहिजे. आणि आपलं खरं स्वरूप काय आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जीवनाचं ते खरं महत्वाचं सार आहे. स्वरूपाच्या ठिकाणी करणे व न करणे हा व्यवहारच होत नाही. आणि तू व मी, चांगदेवा, ज्ञानदेव आणि चांगदेव हा जो काही शरीर सापेक्ष भेद आहे, या आत्मस्वरूपाच्या भेदामुळे तो भेद देखील मला धरवत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. की तो भेद देखील मला, मी जर त्या भेदाचा विचार केला तर मला त्या ठिकाणी तो भेद मला स्वीकारणं जड जात आहे. असं माऊली म्हणतात, की चांगदेव आणि ज्ञानदेव ही केवळ शरीराला दिलेली नावं आहेत. वास्तविक आपण आत्मतत्वाने एकच आहोत. पाण्याची खोली मोजण्यासाठी एखादा मिठाचा खडा जर पाण्यात पडला, तर त्या ठिकाणी काय होईल? तर तो खोली मोजण्याचं दूरच राहिलं, परंतु त्या ठिकाणी त्या पाण्यात विरघळून जाऊन तो त्या पाणीरूप म्हणजे व्यापक होऊन जाईल. तद्वत तुझ्या यथार्थ स्वरूपाचा जर मी विचार करू लागतो, तर माझा मीपणा नाहीसा होऊन जातो. मी म्हणून जो देहभाव आहे व तू म्हणून जे दृश्य जगत आहे, त्या द्वैताचा ग्रास करणारी ती जी शुद्ध स्वरूप स्थिती आहे, ती मी एकपणाने अनुभवली आहे. आणि त्याची योग्य प्रकारे मांडणी करून तुला मी सांगितलेली आहे. तूही त्या आपल्या शुद्ध स्वरूप स्थितीचा अनुभव घे. तुझ्या माझ्यातील ऐक्य सिद्ध करणारा हा संवाद मी पत्र रूपाने लिहिलेला आहे. ही तुझ्या माझ्यातील एकपणाची कविता आहे, काव्य आहे, असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात. चांगदेवा, सर्व प्रकारच्या अहंकाराचा, दंभाचा त्याग कर आणि मी आत्मस्वरूप आहे याची सदैव जाणीव ठेव. त्यामुळे तुझे आत्मस्वरूप सहजच त्या ठिकाणी प्रगट होईल. या ठिकाणी ज्ञानदेव महाराज आपल्या गुरूंचा त्या ठिकाणी उल्लेख करतात, की सद्गुरूच्या कृपेमुळेच हे पत्र मी तुला लिहू शकलो. जे स्वानंद ज्ञानदेव म्हणे नामरूपे, विन तुझे साचा आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. चांगया पुढत पुढती घरा आली या ज्ञान संपत्ती, वेद्य वेदकत्वही अतिथीपदी बैसे. तर तुझे नित्य सच्चिदानंद आत्मस्वरूप ते नामरूप रहित आहे. मूळच्या स्वरूपाला नाम आणि रूप नाही. त्या स्वानंदाचा अनुभवाने तू पूर्ण आनंदरूप बनून जा. तुझे मूळचे स्वरूप आनंदरूपच आहे, परंतु भ्रमाने तू मी देहधारी आहे असे म्हणत आहे. भ्रम नाहीसा करून पूर्ण आनंद स्वरूप तू प्रगट कर. सांग देवा. पत्र संपवण्याच्या अखेरीस तुला आता एवढेच सांगावायचे आहे, की जीवात्म्याचे परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य प्राप्त करून देणारे गुणरहित असे शुद्ध आत्मज्ञान अंतःकरणामध्ये उदित झाले असता वेद्य वेदकत्वही इत्यादी भेदाच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देते. अशी स्थिती तू प्राप्त करून घ्यावीस. ज्ञानदेवा तुझे निव्याजे, माऊलिया
श्री निवृत्तीराजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. चांगदेवा, तुझ्या या पत्राचे निमित्त करून श्री गुरु माऊली निवृत्तीनाथांनीच तुला हा उपदेश करविला आणि हे सर्व उपदेशाचे सुखामृत स्वानंदाच्या रसाने पूर्णपणे वथमलेले आहे. तो आत्मानुभव रूपी खाजे म्हटलेले, आत्मानुभव रूपी खाऊ. खाजे म्हणजे खाऊ. एखाद्या आपण लहान बाळाला खाऊ देतो किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला जसं आपण खाऊ देतो, तसं हा आत्मानुभव रूपी खाऊ त्यांनी मला प्रेमाने दिला आणि तोच तुला मी उपदेश करताना मी ब्रह्मरूप आहे व विश्व ब्रह्मरूप आहे याची सतत जाणीव राहिलेली आहे. चांगदेवा, एवम ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळ सारिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. या ठिकाणी चांगदेव म्हणतात की आपण एकमेक म्हणजे मी ज्ञानदेव आणि तू चक्रपाणी, आपण दोन्ही आरसे आहोत आणि हे दोन आरसे जर समोरासमोर उभे केले आणि ते जर एकमेकांकडे पाहू लागले तर त्यांनी काय पाहावे? फक्त त्या ठिकाणी दोघेही आत्मज्ञानाच्या शुद्ध दृष्टीचे हे आरसे आणि मी ज्ञानदेव तू चांगदेव नसून भेदाच्या पलीकडे चैतन्यरूप आहोत अशी जाणीव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या ठिकाणी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते आणि आत्मस्वरूपाचे प्रगटीकरण त्या ठिकाणी होते. द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडील प्रेमरूप असणाऱ्या ह्या परमात्म्याचा हा सर्व चिद्विलास आहे. या ठिकाणी ह्या ग्रंथाची फलश्रुती हे सांगतात की तिये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा. जो कोणी आत्मज्ञान प्राप्ती करता साधना करणारा साधक या पत्ररूपी आरशामध्ये पाहिल त्याला स्वतःचे मूळचे स्वरूप दिसू शकेल. त्यातील सूक्ष्म विकारांचा शांततेने विचार केला तर आपले जीवन बदलून जाईल. मी शरीर नसून मी ब्रह्मरूप आहे याची सदैव जाणीव राहील. नाही त्याची काय नेनो असे दिसे त्याची कैसे नेनो दिसे असे त्याची नेनो आपैसे ते की होईजे. निदे परवते निदे जने जागृती गिळोनी जागणे केले असे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. परब्रह्म असे तसे एवढे तेवढे असे काही सांगता येत नाही. ते अनंत आहे, अपार आहे. जगातील कोणताच ग्रंथ त्याचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. सद्रूप, प्रकाशरूप व अखंड आनंदाने सर्व अभिव्यक्त असता मंद बुद्धीच्या लोकांना ते कोठे दिसत नाही. हे केवढे आश्चर्य. आपली दृष्टी अत्यंत सूक्ष्म झाली की तुम्ही जेथे पाहाल तेथे तुम्हास भगवंताशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. कारण भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप असा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. भगवंताच्या स्वरूपास आपण निरनिराळी नावं दिलेली आहेत आणि त्याला आपण विश्व म्हणतो. मी देह आहे असा जो देहात्म भाव, त्यामुळे उत्पन्न होणारी जी निद्रा, त्या निद्रेच्या पलीकडे जे स्वाभाविक निर्विकारपण, ही जी योग निद्रा हे परमेश्वराचे स्वरूप आहे. तसेच
देहाविषयीची जी जाणीवरूप जागृती तिला पूर्ण नाहीशी करून प्राप्त होणारी आत्मस्वरूप जागृती असे परब्रह्म स्वरूपाचे आणि जीवात्म्याचे ऐक्य सिद्ध कसे आहे याचे वर्णन या 65 ओव्यामध्ये केलेले आहे. चांगदेव 65 ग्रंथाच्या वाचनाने आपण कोण आहोत याचा शोध लागेल. आपल्याला आपल्या स्वतःचा शोध लागला की अनेक प्रकारचे प्रश्न मिटतील. आपण दुःखी असण्याचे कारण म्हणजे आपल्या स्वतःबद्दलचे असणारे अज्ञान होय. आणि आपण चैतन्यरूप आहोत, ज्ञानघन ज्ञानरूप आहोत, प्रकाशरूप आहोत, आनंदरूप आहोत हे कळले की सर्व विश्वात सामावलेला आनंद आपणास दिसू लागेल. प्रत्येक कणामध्ये भरलेले प्रेम आपणास अनुभवास येईल. या पोकळीमध्ये भगवंत भरलेला आहे याची जाणीव होईल. आणि आपण विश्वाकार होऊन जाऊ. आपले जीवन पूर्ण आनंदी बनून साऱ्या विश्वावर आनंदाचे उधळण करता येईल. अशा या छोट्याच्या ग्रंथाचे पुन्हा पुन्हा चिंतन करावे. आपण शरीररूप नसून चैतन्यरूप आहोत याची जाणीव सतत ठेवून त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्तव्य कर्मे करावीत आणि त्या कर्मातून आनंदाच्या राशी निर्माण होतील व अंतर्बाह्य जीवन आनंदरूप बनून जाईल.